भारताच्या वखदा क्षेत्रात 30 लाखांवयर लोकांक काम मेळटा आणि संवसारीक पुरवण साखळी कडेन तो खोलायेन बांदिल्लो आसा। तरी लेगीत संवसारीक प्रतिष्ठा आणि आर्थीक यशस्वीपण फाटल्यान कामगारांक अनिश्चित कंत्रात, असुरक्षीत परिस्थिती, संघटना मोडप आणि तांच्या हक्कांचेर पद्धतशीर दबावाक तोंड दिवचे पडिल्ल्यान तांणी खंत उक्तायली। भारताच्या वखदा क्षेत्रात जाका फार्मसी ऑफ द वर्ल्ड असे म्हणतात, भारतीय कामगार सेना आणि व्यापक वखदा कामगार संघटनेन पत्रकार परिषद घेतली। गोंयभरांतल्या आणि हेर राज्यांतल्या कामगारांक एकठांय हाडून शोषणाक उक्ताडार हाडटात आणि जागतिक पुरवण साखळी जापसालदारके खातीर रणनितीचेर चर्चा करतात। भारताच्या चड रणनीती उद्देगाक शक्त दिवपी कामगारां कडल्यान थेट आयकुपाची आणि एस्मा सारखे कायदे तांचे आड कशे वापरतात हाचेर भर दिलो। वी आर इन अ पॉजिटिव माइंड बिकॉज हम समझते कि हमारा फ़र्ज़ है, काम करेंगे हमें पैसा मिलने वाला है, हमारी बेटर लीवर कंडीशन होने वाली है। कंपनी की क्या डिमांड है वो भी हमें समझे। हाँ, लेकिन यूनियन नहीं चाहिए, ये कंपनी की डिमांड नहीं हो सकती है, क्योंकि वो कॉन्स्टिट्यूशन ने हमें दिया हुआ अधिकार है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया हुआ अधिकार है, वो जो आपको भी है मुझे भी है। आप जर्नलिस्ट में से हो, आपको भी वो अधिकार है संगठन बनाने का, आपकी वॉइस उठाने का, आपका पेन बताने का, आपको सिस्टम के सामने जस्टिस मांगने के लिए जाने का। फिर हमें क्यों नहीं है? उसी के ऊपर हमको पैर भी बांध दिए, हाथ भी बांध दिए, मुंह पे भी पट्टी और ऊपर से पीछे से डंडा। आप ये नहीं कर सकते। हाँ, अगर हमारी अनजस्टिफाइड एनी डिमांड है, बीके इज आस्किंग एनी अनजस्टिफाइड डिमांड, प्लीज लेट अस नो, प्लीज लेट अस नो। आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसेस दिल्या की एस्मा ॲक्टच्या अंडर तुम्हाला हे करता येणार नाही, पण एस्मा कायदा हा कामगारांनी संप करू नये याच्या संदर्भात आहे। कामगारांनी बोलू नये, कामगारांनी बैठक घेऊ नये, कामगारांनी आपल्या संघटनेच्या विचार, ध्येय, धोरणे मांडू नयेत असा कुठेही नाही। मग अशा पद्धतीचा दबाव आणण्याचं काय कारण? आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांचा जो अप्रत्यक्ष दबाव म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही या राज्यामध्ये का चालू आहे याचं खरं मोठं प्रश्न आम्हाला पडलेला आहे। कुठल्याही प्रकारची संपाची नोटीस आतापर्यंत भारतीय कामगार सेनेनं कुठल्या गोव्यातल्या कुठल्याही कंपनीला दिली नाही, ज्या 10, 11, 12 कंपन्यांचं नेतृत्व करते। 2-3 कंपन्यांमध्ये अतिशय व्यवस्थापनाची सुसंगत संवाद साधून आम्ही कामगारांच्या वेतनवाढीचे उत्तम करार केला आहे। परंतु दुर्दैवाने सांगावंसं वाटतं, सिप्ला आणि मार्क्सन या 2 कंपन्या अशा आहेत की ज्यांचं दबावाच्या राजकारणानं कामगारांना अतिशय या ठिकाणी हुकुमशाही वागणूक आणि गोव्यामधून अप्रत्यक्षरित्या त्यांची बदली करणं, महिला कामगारांची बदली करणं, महिला कामगारांना त्यांच्या कार्यालयांमध्ये बोलून दबाव घालणं, दहशत निर्माण करणं, मग इथून बद्दीला ट्रान्सफर, इथून हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर आणि या सगळ्या गोष्टी करत असताना कामगारांच्या पायामध्ये बेड्या टाकायच्या, कामगारांचे हात बांधायचे, कामगारांच्या तोंडावर मास्क मारायचा आणि त्यांना सांगायचं आता तुम्ही पळा। भारतीय संविधानाने त्यांना दिलेले 2 अधिकार आहेत, म्हणजे एक संघटना करण्याचा अधिकार आणि दुसरा संघटन तुमचे प्रश्न मांडण्याचा न्यायालयामध्ये असलेला अधिकार। या दोघांवरही या कायद्यामुळे अप्रत्यक्ष बंदी आली। कोविड काळात आम्ही समजू शकत होतो की देशाला आणि राज्याला औषधांची गरज पडू शकते, त्यामुळे औषध उद्योगातली कामगारांनी अचानक कुठले आंदोलन करू नये, बंद करू नये, संप करू नये, यासाठी या कायद्याचं आम्ही स्वागत केलं। सुरुवातीला काही दिवस जाणून दिले, तो कायद्याबद्दल आम्ही गप्प बसलो। नंतर हा कायदा 6 महिन्याच्या नंतर 2.5 वर्ष आज कामगारांच्या डोक्यावर बांधून ठेवलाय। कामगारांना कुठे या ठिकाणी त्याच्यामुळे त्यांची भूमिका मांडण्यासाठी अनेक अडचणी आल्या। जर न्यायालयाने उद्या आम्हाला याच्यावरती बंदी म्हणजे ही बंदी उठवली तर मात्र मग 100% या ठिकाणी आम्ही सांगू शकतो की आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि मुझेफ शेख।